श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मंडळी, आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की आपल्याला जीवनात अनेक अडचणी असतात. दुःख असतो, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटूनच असतात. तर काही वेळा तरी अडचणीचे लवकर निरसनच होत नाही. अशावेळी सकारात्मक व्हावे, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी. श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात. प्रत्येक सेवेकराला आपला एक अनुभव आलेला असतो. तर आपल्याला अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरिता आपण हे उपाय नक्की करून बघा. तर दररोज घरात श्रीसूक्त पठण असता त्या घरात त्या धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही. लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुखशांती व धनाची वाढ होते. प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो. तर मंडळी, नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा 10वा अध्याय दररोज वाचावा. कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो. अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा 3रा व श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज 2 वेळेस वाचावा. गुरुचरित्राचा पुस्तक असो वा नवनाथ ग्रंथाचा किंवा कुठलाही पुस्तकाचा जर पठण करत असो तर आपल्याला थोडंफार तरी नियम पाळावंच लागणार आहेत. तर आपल्याला माहिती असतो तसा आपण पुस्तकांची काळजी घ्यायलाच हवी. चला तर मग मंडळी, नामस्मरणाची शक्ती काय आहे ते बघूया. ज्या घरात एकतरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष आणि इतर अडचणीमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबास सतत संकटांना सामोरे जावे लागते. शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा. आणि मनन चिंतन याला फार महत्त्व आहे. स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामांवेळी सतत नामस्मरण करावे. मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो, उच्चार करण्याआधी विचार करतो. म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो. विचार हा सुविचार होण्याला ध्यानचिंतनाची आवश्यकता फार असते. म्हणून ध्यानधारणा, मननचिंतन याला फारच महत्त्व आहे. आणि मंडळी, शांत झोप लागत नसेल तर हेही नक्की करा. अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही. अशावेळी आपल्या इष्टदेवतेची किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओळी वाचाव्या आणि शांत झोप लागेल. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी.